बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। मुख्यमंत्री ग्रामीण पेंजल योजना मंजुरी अंतर्गत मोजे करडखील येथे मोठा भ्रष्टाचार उघडकीस या विषयाने आज नागरिकांचा आमरण उपोषण। शाखा अभियंता RK राऊत व ठेकेदार बालाजी नाईक व तसेच इतर अधिकारी संगणमत बनवाबनवी करून परस्पर 75,20,000 रुपये करडखील गावात पाणी पुरवठा चालू आहे। योजना कंप्लेंट पूर्ण झाली आहे असे बनवाबनवी करून या योजनेची कामाची बोगस MB रेकॉर्ड तयार करून पूर्णपणे बिले उचललेली आहेत व वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा अभियंता अधिकाऱ्यावर कामाची चौकशी का होत नाही। 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार करून सुद्धा चौकशी किंवा उर्वरित कामे पूर्ण करण्यात आलेली नाही। मार्च 2022 पूर्वी फायनल बिल काढण्यासाठी आमच्या येथील 40 वर्षांपूर्वीची जुनी अस्तित्वात असलेली नळ योजना या जुन्या पाणी वितरण व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन हेच नवीन योजना उद्धव विहिरीचे पाणी गावात घरगुती नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे अशी शासनाची दिशाभूल करून GPS मॅप प्रणालीच्या बनावट जिओ ट्रेकिंग करून त्यांची छायाचित्र गोष्टी अधिकाऱ्यांकडे शासन स्तरावर पाठवून अंतिम देयक उचल केले असे आरोप करडखळचे गावकरी ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्यासह करत आहेत व आज मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना भ्रष्टाचारी कर्मचारी व गुत्तेदारावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी म्हणून देगलूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यासाठी मौजे करडखेड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पूर्ण गावकरी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। उपोषणकर्ते गणपत शेवणे, सरपंच प्रतिनिधी व्यंकट गोणीवार, उपसरपंच किशन पांचाळ, RTI कार्यकर्ता श्रीनिवास मंदिलवार, सुरेश चेटकुलवार, हनुमंत चिंगुलवार, दीपक पाटील, अशोक कोकणे, अरविंद गंडपवार, फैयाज शेख, अंकुश सूर्यवंशी, दिगंबर कोकणे सह संपूर्ण कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी चालू असताना आम्ही आपल्याला चित्र दाखवून देणार आहोत। आज आपण पाहू शकता करडखेड ग्रामपंचायतचे पूर्ण सदस्य, सरपंच, उपसरपंच त्या ठिकाणी संपूर्ण नागरिक आज देगलूर तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी अशा कडाक्याच्या थंडीमध्ये ते उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहू शकता 1 वर्षापासून ते सतत पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही। आपण पाहू शकता ग्रामीण पेयजल योजना मंजुरी अंतर्गत ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार करडखेड ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे त्याच संदर्भामध्ये आज पाहू शकता मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण आज किशन पांचाळ साहेब हे आज आमच्यासोबत संवाद साधणार आहेत। कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झालेला ते सांगूया। साहेब, हे जे पेयजल योजना आहे ते तुमच्या गावामध्ये लागू झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय भ्रष्टाचार आढळून आले? हे आमच्या इथं 2018 साली मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना मंजूर झालेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत आमच्या गावाला 76 लक्ष रुपये आलेले आहेत आणि ते काम हे 2022 पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण 2022 मध्ये आणि शाखा अभियंता RK राऊत आणि गुत्तेदार बालाजी नाईक यांनी असे हे केले की अगोदर आमच्या गावामध्ये 40 वर्षापूर्वीची जे जुनी पाणीपुरवठा योजना आहे, जुन्या योजनेलाच हीच नवीन योजना आहे असं खोटे कागदपत्र तयार करून खोटी MB रेकॉर्ड करून आणि त्या योजनेचा जिओ टॅगिंगसुद्धा त्यांनी केलेले आहे आणि तेच पाणी आहे, हेच पाणी आम्हाला जुनी योजनेतच गावाला पाणी पुरवठा करत आहोत असं शासनाची दिशाभूल करून जेव्हा जुनी योजना त्यांनी जिओ टॅगिंग करून त्यांनी नवीन योजना म्हणून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस ग्रामपंचायतचं सदस्य सोबत होते का? नाही, सदस्य वगैरे कोणी नव्हतं त्यावेळेस, कोणी हे नव्हतं, पण त्यांनी असं केले की आमचं पाणी येणार आहे म्हणून त्यांनी परस्पर ग्रामपंचायतच्या सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि सर्वांच्या परस्पर त्यांनी आणि जिओ टॅगिंग करून त्यांनी फायनल बिल उचललेले आहेत आणि आम्ही सतत 1 वर्षापासून CO साहेबांकडे, कलेक्टर ऑफिसकडं, पुन्हा कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहोत, पण त्यांनी चौकशी करण्याविषयी त्यांनी टाळाटाळ करत आहेत आणि हे प्रकरण त्यांनी दडपण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। तरी आम्हाला न्याय भेटत नाही, तरी आम्ही शेवटी असे केलो की जगो या बरो म्हणून आज आम्ही प्रांतांची आमरण उपोषण करण्याचा हा मार्ग स्वीकारला आहे। तरी आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हा उपोषण एवढा मोठा अन्याय झालेला तुमच्यावर बोगस योजना राबविण्यात आली आहे एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये, तरी तुमचे हे पत्रव्यवहार करून सुद्धा तुमच्या आतापर्यंत त्याच्यावर कोणती कारवाई किंवा कोणताही अशा पद्धतीचा पत्रव्यवहार तुम्हाला देण्यात आले नाही की आम्ही कारवाई करू किंवा त्याचं सर्वे करू अशा पद्धतीचं काही तुम्हाला सांगण्यात आलं नाही? आमच्याकडे कशाच पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही, कारण त्यांना हे प्रकरण हे दडपायचं आहे
त्यांनी आजपर्यंत कसल्याच पद्धतीचं आम्हाला पत्रव्यवहार केले नाहीत, आम्हाला चौकशी संदर्भात उत्तरही दिले नाहीत किंवा चौकशी समिती गठीत करून त्यांनी चौकशी संदर्भात काही चौकशीचा निर्णय घेतलेला नाही, तरी त्यांनी आजपर्यंत काही नाही. म्हणून आम्ही ग्रामपंचायतचे वेळोवेळी ग्रामसभेमधून ठरावसुद्धा आम्ही मागे मांडलो होतो आणि या ठिकाणी सरपंचांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, पण सरपंचाला किंवा ग्रामपंचायतला सुद्धा त्यांनी दखल देत नाहीत आणि त्यासाठी 76 लाख रुपयाची योजना त्यांनी हडप करण्यात. आमरण उपोषण आपण आज करत आहोत, आता किती दिवस करणार आहोत आणि आपल्याला काय न्याय मिळायची दिसून येते? नाही, आमचं आमरण उपोषण बेमुदत आहे. आम्ही आता अनेक वेळेला 1 वर्षापासून सतत पत्रव्यवहार करतो आहोत, तरी आता आम्हाला राहण्यात काही अर्थ नाही. जगू या मरू ह्या शेवटचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. प्रशासन जर असं ठप्प होत असेल आणि गोरगरिबांना जनतेला जर न्याय मिळत नसेल तर या लोकशाहीला काय अर्थ आहे तुम्ही सांगा? या लोकशाहीमध्ये काहीच अर्थ नाही समजा. त्यासाठी 2022 पासून आम्ही हे केलेलं आहे आणि उपविहीर पूर्ण झालेलं नाही, त्या ठिकाणी मोटरसुद्धा टेस्ट केलेलं नाही आणि पाईपलाईनसुद्धा पूर्ण झालेली नाही, डिस्ट्रिब्युशन पाईपलाईन झालेली नाही पूर्ण आणि त्या ठिकाणी अनेक अर्धवट कामे आहेत. तरी ही अर्धवट कामं असताना योजना फायनल केली, योजना हे फायनल केली, फायनल MB त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, फायनल बिल उचलून घेतलेलं आहे 2 मार्च 2022 पूर्वीच उचलून घेतलेलं आहे त्यांनी आणि 2022 पासून आम्ही सतत पाठपुरावा चालू आहे. आज 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, तरी आजपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. दिवसा ढवळ्या अन्याय झालेला आहे, करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी नापास करण्यात आला आहे, ते बी कर्मचाऱ्याच्या संगमताने. हा, कर्मचाऱ्याच्या संगमताने. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे RK राऊत आहे, तो शाखा बेंत आहे आणि गुत्तेदार बालाजी नाईक आहे आणि त्यावेळेस 3 जण बारगल साहेब होते आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अमोल पाटीलसुद्धा, त्यांनासुद्धा आम्ही अनेक वेळेला भेटलो होतो. अमोल पाटीलसुद्धा त्यांनी आम्हाला बोगस आश्वासन देत आहेत, फक्त आम्हाला विषयी त्यांनी चालढकल करत आहेत. त्यासाठी चौकशीचं काही त्यांच्याकडून मार्ग दिसत नाही आणि त्यासाठी आमचा हा आहे की त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून RK राऊतावर फौजदारी गुन्हे दाखल करून गुत्तेदारावर फौजदारी करून त्यांना निलंबित करावं, ही आमची शेवटची मागणी आहे. निलंबित करण्यात तर येईलच, परंतु त्याच्या अगोदर जे तुमची पेंजल योजना जी मंजूर झालेली आहे ते नवीन करून देण्यात यावं. त्यांच्याकडून ते भ्रष्टाचार त्यांनी केलेलं आहे, भ्रष्टाचार सखोल चौकशी व्हावं आणि त्यांच्याकडून जे काय रिकव्हरी आहे ते बिल त्यांच्याकडून पैसे वसूल करून साठी अर्धवट राहिलेली योजना पण करून देण्यात यावी, शेवटची भूमिका असणार, शेवटची भूमिका आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित केले पाहिजे. आता आपण पाहू शकता मरो की जगो अशा पद्धतीचं आमरण उपोषण या ठिकाणी जेव्हापर्यंत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करून ज्या पद्धतीची फसवणूक करटखेड ग्रामपंचायतची करण्यात आलेली आहे ते न्याय मिळेपर्यंत आपण पाहू शकता या ठिकाणी मरो की जगो असं आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये करटखेड या ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करून या RK साहेबांनी फार मोठा घोटाळा केलेला या ठिकाणी चित्र आम्ही आज आपल्या संपूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य व नागरिकांसोबत या ठिकाणी दाखवून देत आहोत. आपण पाहू शकता असा अन्याय देगलूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये होत असताना सुद्धा दिसून येते आणि आज एक उघडकीस करण्यासाठी NCN न्यूज TVच्या चॅनलमार्फत आज आम्ही दाखवून देतो. आज आपण पाहू शकता या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते कैलास शेजगे सुद्धा उपस्थित झाले आहेत. त्यांना काय वाटते झाली साहेब अशा पद्धतीचे भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे, आपलं काय मत आहे? करटखेडवासी आज इथं सर्व सरपंच आणि त्यांचे सदस्य गावकरी इथं बसलेले आहेत. मी शेजारी आहे कावळगावचा, त्यामुळं वेगवेगळ्या निमित्ताने आमचा संवाद होत असतो. एका तलावाच्या बाजूला वसलेल्या गावात, ज्यांच्या गावात तलाव आहे ते गाव सदैव पाण्यापासून वंचित असताना आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की एक खूप मोठा हा रॅकेट आहे, या अर्थानं की जवळपास 2022 पासून आपण या योजनेच्या बाबत, या भ्रष्टाचाराच्या बाबत पाठपुरावा करत आहेत. मला असं वाटतं की प्रशासन झोपीत नाही तर झोपीचं सोंग घेत आहे. स्पष्ट दिसतं आपल्याला. आपण जर या अर्जाच्या त्याच्यात तारखा जरी पाहिल्या तर जे झालेलं काम आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, त्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि झालेल्या कामाची चौकशी करून ते काम योग्य रीतीनं करून देणं एवढी त्यांच्या न्याय हक्काची जी मागणी आहे ती मागणी लढत असताना सुद्धा प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी जर याच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सदैव अशा भ्रष्टाचाराच्या विरोधात खंबीरपणे आम्ही उभं राहू एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आज करटखेडवासी एकटे नाहीत तर आम्ही तालुक्यातले आहात. आता माझे सर्व भारत राष्ट्र समितीचे माझे सर्व सहकारी आणि देगलूरमधले आमचे सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मंडळी याच्यासाठी आलेत की हे फक्त एका गावापुरतं नाही, हे एक निमित्त आहे करटखेडचं. आत्ता हे मुख्यमंत्री पेयजल योजनेचा भ्रष्टाचार आहे, जो मागची योजना आहे. जल जीवन मिशनच्या बातम्या आपण आता वाचतो आहोत. जल जीवन मिशन ही एवढी विजनरी योजना असून सुद्धा पुढचे 25 ते 30 वर्ष शेतकऱ्यांना आता म्हणजे गावकऱ्यांना कुठल्याच पाण्याच्या योजना येणार नाहीत हे माहीत असताना सुद्धा इथले गुत्तेदार
इथले त्या संबंधित कर्मचारी हातमिळवणी करून, म्हणजे सरळ आरोप आहे इथल्या इंजिनियरवर, शाखा अभियंत्यावर, की यांनी गुत्तेदार सुद्धा आपल्या गावचे घेऊन आलेले आहेत. संगमताने चालू आहे ही म्हणजे गुत्तेदार सहसा अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना पोचल्याशिवाय तो काम करत नाही गुत्तेदार. त्यामुळं याचं स्पष्ट आहे की अधिकारी स्वतःचे गुत्तेदार आणि लोकप्रतिनिधींना मॅनेज करून हे जर चालू असेल तर याचा उघड म्हणजे तुमच्यासारख्या पत्रकारांकडून याचं उघडं नागडं रूप संबंध तालुकावासी आणि जिल्ह्यांना. म्हणून आज मी इथे नुसतं बोलण्यासाठी नाही, सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे की आमचा सक्रिय पाठिंबा आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा पातळीवरून आम्ही आज आता सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी इथून आवर्जून फोन लावेन. अभिजित राऊतकडून अपेक्षा आहे, अभिजित राऊत एक स्वच्छ प्रतिमेचे म्हणजे जिल्हाधिकारी आहेत, त्यांना आम्ही या मुद्द्यावरून पाठपुरावा करू. संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही होणार नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी आम्ही सतत पाठपुरावा करत असताना सुद्धा या ग्रामपंचायतला सुद्धा त्यांनी चौकशीविषयी दखल देत नाही. आणि विशेष म्हणजे या आमच्या देगलूर तालुक्यामध्ये न्याय मागण्यासाठी तालुक्यामधून कनेक्टेड गावचे हे सरपंच ग्रामपंचायत हे पहिली ग्रामपंचायत आहे. दिल्लीला केजरीवाल तर कनेक्टेडलाचे सरपंच ग्रामपंचायत अशी हे झालेली आहे. दिल्लीचे केजरीवाल मुख्यमंत्री असून देखील त्यांना न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतो. तसं कनेक्टेडला सुद्धा ग्रामपंचायतला आंदोलन करावं लागतो. आणि शेवटी ग्रामपंचायतने आम्ही आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही म्हणून सगळी ग्रामपंचायत गावकरी हे सगळे मिळून सगळी हे केलेलं आहे. जोपर्यंत R.K. राऊत शाखा अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ऑपरेशन सोडणार नाही. आणि तसेच गुत्तेदार बालाजी नाईक यांच्या सुद्धा वर कारवाई करून सनी त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं गुत्तेदारी जे टेंडर त्यांचं लायसन रद्द करावं असं माझं या माझी मागणी आहे. आणि तात्काळ आम्हाला हे न्याय देण्यात यावं. आणि 1 वर्षापासून आम्ही सतत 2022 मार्चपासून आज 1.5 वर्ष व्हायला, जवळपास 1.5 वर्ष व्हायला आहे, तरी आमच्याला आजपर्यंत कोणत्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने सुद्धा दखल घेत नाही. आणि स्वतः राऊत हे मोगम गुत्तेदारी आहे त्यांच्या बालाजी सोबत, तो अधिकारी नसून तो गुत्तेदारी सुद्धा करतो. त्यासाठी त्यांच्यावर एक विशेष त्यांच्यावर कारवाई व्हावं प्रशासनाकडून. 1 ते 1.5 वर्षापासून आपण एवढे निवेदन देणार, एवढं चौकशीची मागणी केलं, त्या ठिकाणी दुसरा कोणता अधिकारी येऊन चौकशी का करत नाही? कारण स्वतः राऊत हे त्याची गुत्तेदारी असल्यामुळे मोकम गुत्तेदारी असले आणि राऊत हा वरिष्ठ स्तरावर त्यांनी सगळ्या अधिकाऱ्याला मॅनेज करून सनी हा प्रकरण दाटवण्याचा त्यांना खटपट करत आहे राऊत. ते म्हणून सनी वरिष्ठ स्तराचे अधिकारी सुद्धा यामध्ये दखल घेत नाहीत. त्यांनी सुद्धा राऊत मॅनेज केल्यामुळे त्यांनी उडावणी करत आहे. आमचा हा सरळ आरोप आहे. आमचे आरोप नसून आमच्याकडे हे पुरावे सुद्धा आहेत आणि हे पुरावे आम्ही सतत 1 वर्षापासून प्रशासनाला सादर करत आहोत. पुरावे देत असताना सुद्धा त्यांनी दखल घेत नाहीत. हे वस्तुस्थिती हे सत्य आहे. हे आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत भ्रष्टाचाराचे. करडखेड वासी यांच्या एकजुटीचा भ्रष्टाचाराची चौकशी, भ्रष्टाचाराची चौकशी, आरोपीवर निलंबन, अधिकाऱ्यांचं निलंबन, गुत्तेदाराचं लायसन चेला ठेवलेला आहे तिथे आम्हाला येवला तर बदलायला पाहिजे. आमच्या किंवा मंदिरात जायचं तुमचं प्रश्न असा आहे की एखाद्या गावाला 75 लाख रुपये जेव्हा येतात, अपेक्षा एवढीच असते की त्या गावात जे काही ज्या उद्देशासाठी योजना आणली ते उद्देश त्या गावापर्यंत पोहोचावं. आता जलजीवन मिशनचा तर एवढा व्यापक उद्देश आहे साहेब, त्याची जरी कामं अशीच झाली, आता किती तक्रारी आल्या, किती बातम्या आहेत. माझं काय म्हणणं आहे, राऊतसाहेब असतील, तुम्ही असाल, की यंत्रणा राबवणारे प्रमुख आहेत, हे जर होत नसेल तर आम्ही कोणा कशासाठी ते उपयोग आहे. आता पुढची तुम्हाला माहिती आहे जलजीवन मिशन झालं पुढची 25-30 वर्ष आमच्या गावाला कुठल्याच पाणी पुरवठ्याची योजना येणार. मला वाईट काय वाटते, मी आता भाषण करतो तेच म्हणलो की ज्या गाव देगलूरला पाणी पाहिजे ते त्या गावातली लोक बिना पाण्याचं चौकशी अधिकारी जे आहेत ते सगळ्यांचं तुमच्या स्टेटमेंट घ्या की असं काय आपण पब्लिक कोर्ट चालवायला का त्यांनी हे म्हणणार राऊतनं त्याचं म्हणणं सगळं मी माझं म्हणणं पब्लिक कोर्ट आहे का, असं थोडीच असतं. चौकशी अधिकारी 10 मिनिटांना ते म्हणले नाही तसं नाही तर तुम्ही मी मान्य करणार आहे ते चौकशी अधिकारी 80 लाख उचलले एकतरी पाणी कुठे चालू आहे का, तरी एकतर आहे का एवढे पैसे उचलले नाही, एक नळ पण फायदा आहे त्याच्यात नाही, एवढे पैसे उचलले नाही एकतरी गावला काही फायदा नाही.
तालुक्याचं वाट अरे काय गावची कथा आहे याचे स्टेटमेंट घ्या तुम्ही, याच्यात लिहून घ्या. आम्ही आता आणि तुम्हाला एकच म्हणतो, की तुमच्याकडे उपोषण सोडण्याच्या विनंतीसाठी आले. आम्ही उपोषण सोडायला तयार नाही. काय करत असतं? तुम्ही कसं द्यायचं द्या नाही. नांदेडचा कोणी प्रतिनिधी येणार नाही समजा, बोलवा ना, चर्चा करा. नांदेडचा कोणी प्रतिनिधी येणार नाही तो पण आम्हाला मान्य नाही समजा. उपअभियंता कुठले आहेत? सय्यद म्हणून उपअभियंता येऊ द्या. अमोल पाटील येऊ द्या, एक्झिक्युटिव्ह येऊ द्या, संबंधित डिपार्टमेंट येऊ द्या की सर. हे लक्षात घ्या, संबंधित डिपार्टमेंट येऊ द्या की. इथले नाहीत, प्रोटेक्टिव्ह आहेत. राऊत साहेबांना आमचा आरोप आहे, राऊत साहेबांनी येऊन आमचं उपोषण काय सोडतात? त्यांच्या राऊत व्हिडिओ साहेब आले, व्हिडिओ साहेब आले. शिवणनं पत्र लिहिलं आणि शिवणनं पत्र तुम्ही इथं बसले. म्हणून यांनी पुढाकार घेतले. शिवणकडून जे पत्र आले ते तुम्हाला दाखवायला आणले. शिव ऑफिसकडून दिलं. आणि ऐका ना, आलेलं आहे आपल्या कार्यकारी हो ना, अभियान. मग ते त्यांच्याच आता काय प्रत्येक पत्र शिव काढत नसतं. समजा जनरल ऍडमिनिस्ट्रेशनचे ते शिव काढतात, पंचायतचा विषय तर पंचायतचे आहे शिव काढतात. शिव थोडी सगळे पत्र काढतात, त्या कार्यालयाची संबंध. अरे त्यांनी येऊ द्या, त्यांनी बाबा त्याला सांगा तुमच्या आग्रहाचे आहे. त्यांनी 3-4 वेळेस मला पत्रिके भेटलेले आहेत. आम्ही भेटलो तुला भेटलेले आहेत. त्यासाठी तुम्ही आल्याशिवाय हा तोडगा निघणार नाही. ऐका ना, ऐका. बरे आहे,